नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज आपण मस्तपैकी का नाही भोपळ्याचे घारे बनवणार आहेत. आमच्या मावशी का नाही लय भारी बनवतात बघा. मावशीच्या हातचं चुलीवरचं हे भोपळ्याचं घारं कसं होतात का नाही आणि तिची रेसिपी कशी आहे हे समजून घेणं मात्र फार गरजेचं आहे. कारण एकतर हा जो भोपळा आहे बघू शकताय चांगलं पिकलेला आहे आणि पिकलेल्या भोपळ्यामध्ये मस्तपैकी गुळ घालून जर घाऱ्या बनवलंसा तर खायला जी चव आहे की नाही ती एक नंबर. आणि दुसरी गोष्ट जरा जास्त दिवस टिकावं ह्या हिशोबानं हे बनवायचं. त्यामुळं मावशीचा हातखंडा आहे ह्याच्यात. त्यामुळं मावशीची रेसिपी मात्र जबरदस्त आहे बघायला. मावशी आता ह्याला काय काय साहित्य लागते सांग की जरा. साहित्य गव्हाचं पीठ, गुळ हां आणि येलदोडे. बर, हे जेवढं आपण भोपळा घेतो का नाही हां तेवढ्यामध्ये जेवढं बसते तेवढं गव्हाचं पीठ गुळ घालून मळायचं. मळायचं एवढं हे शिजवून घ्यायचं. शिजवून घ्यायला पाहिजे जी कापं करून करून. बर बर, शिजवून घेऊन मग फोडून देऊ का तुला? हा फोडून द्या. बर, दे बाबा फोडून. चांगलं दांडगच भोपळा गावला की मावशी. हा चांगलं पिकलेला लय दिवस सांभाळून ठेवलीस बघ. होय होय. हे निभार असल्यामुळे लवकर कट होत नाही. आहा, जबरदस्त आहे की आहे की नाही मावशी? होय होय. तर मंडळी बघा मस्तपैकी पिकलेला भोपळा आहे. आतमध्ये बी तयार आहेत. आता हे बी भरपूर आहेत, सांभाळून ठेवायचं व्यवस्थित. आणि पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या आजूबाजूला जी मोकळी जागा असते का नाही इकडे तिकडे शेतावर बांधावर इकडे तिकडे तिथं हे आपण बी टाकून द्यायचं. म्हणजे भरपूर का नाही हे असे भोपळे आपल्याला परत पुढल्या वर्षी सुद्धा खायला मिळतात बघा. मावशी आता मी येतो. बरोबर. हां तयार झाली की हाक मारा. हा चालतंय. ह्याचे बारीक बारीक तुकडं करून घेऊया आणि मग खिसायला सुरुवात करूया. हे का असं बारीक बारीक तुकडं करून घेतल्यात. आता हे खिसायचं. बघा आमची मनू समूह त्यांना किती आवडते घाऱ्या करायसाठी खायसाठी किती धडपडायला आल्या त्या पोरी. बघा एक किस कसा पडलाय. हे बघा हे बघा खिसायचं झालं. आता हे काढायचं. तर एक खिस तयार आहे. ह्याच्यामध्ये गुळ घालूया. आता हे शिजायला ठेवूया. तर आता गुळ आणि हे खिस भोपळा किसलेला खिस एकजीव करून शिजवून घ्यायचा त्याला. चांगलं हे फिरवत फिरवत राहायचं वरचीवर. ह्याला पाणी सुटलंय करपू द्यायचं नाही. याला करपलं की खाली घट्ट होते, वर पाणी राहतंय. करप करप वास येते. ह्याच्यामध्ये येलदोडं घालायचं बारीक वाटून. खाताना चव लागते आणि वास सुगंध छान येतो. हे का येलदोडे बारीक वाटलेलं. हे का घालून हे फिरवायचं. आता हे शिजून तयार झालेलं आहे. आता हे मळायला खाली घ्यायचं. ह्याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसतंय तेवढं मळायचं. हे गव्हाचं पीठ घेऊया. चवीनुसार मीठ टाकू ह्याच्यात. ह्याच्यामध्ये जेवढं बसतंय तेवढं गव्हाचं पीठ मळायचं.
गरम गरम ह्याच्यातच मळायचं. हे मिक्स होते ना एक जीव, नाही गार झाल्यावर ते मिक्स करून घेत नाही. पोळतंय तरी गरम गरमच मळायचं. हे बघा छान सगळं एक जीव करून पीठ मळून घ्यायचं. आता हे बघा मळून गोळा तयार झाला बघा कणकीवानी. सगळं मिक्स एक जीव झालं याचं. बघा कढई गरम झाल्या. आता तेल घालूया. तेल काढायला ठेवूया. हे मळलेलं आहे का नाही हे आता गोळं करून लाटून घेऊया. हे बिन पीठ न लावता लाटलं तर चिकटतंय म्हणून पिठात बुडवून लाटायचं. हे बघा पिठात बुडवून लाटायचं, चिकटत नाही काय नाही. असं छोटी छोटी करून घ्यायचं. तेव्हा ते तेल काढलेलं आहे तर आता एक 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 तळून घेऊया. हे बघा चेंडू आणि कसं फुगले. आता हे भाजलं तळलेलं पण आहे. आता हे काढायचं बाहेर. आता हे तळले सगळं काढून घेऊया. पिठाचा गोळा मोठा घ्यायचा. हे का एवढा घ्यायचा. एवढा गोळा घ्यायचा आणि हे लाटायचं. हेच गोळा आहे. ही सोपी पद्धत आहे. आता ही मोठी चपाती लाटायची. हे बघा ही मोठी चपाती लाटली. आता डब्यानं उठवायचं म्हणजे एकसारखा आकार येतोय आणि दिसायला पण छान दिसतंय. हे बघा आकार. हे बघा बघा ते चेंडू आणि कसं फुगलंय. छान फुगलंय आणि आकार पण गोल. त्या डब्यानं उठवल्यामुळं कारी वाटी भांडं घ्यायचं. का प्लेट असो वाटी असो डबा असो त्या कारी भांड्यानं असं चपाती लाटून का नाही कारी भांडे घ्यायचं आणि या भांड्यानं असं का नाही बडवायचं. हे का असा निघतो.
तर सगळं तळून असं झालंय बघा. हे बघा की छान गोल गोल त्या डब्याला हे केल्यामुळं आकार आला ह्याला चांगला. तर आता वाढून घेऊया. तर मंडळी मस्तपैकी का नाही भोपळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत. आता टेस्ट करून बघूयात. मावशी घ्या. ए पूजा समोर या की गा. नको खात नाही सर. तर मंडळी पोरांचं काय झालं माहिती आहे का, इकडं खात खात बनवत असताना का नाही खाऊन गेलेत बघा. त्यामुळं आता खेळायला दंग झाल्यात नग म्हणतात. आता आपण करून चालू. मस्त असे टम्म फुगलेली ही घारे खाऊन बघूयात. मावशी का एक नंबर एकदम सुगंधित झाले की. छान झाले. आणि एकदम मौसूद झाले. किती दिवस टिकला आता हे? आठवडाभर टिकतंय. काय होत नाही की नाही? काय सुद्धा होत नाही ह्याला. फक्त गार होस तर गार होईपर्यंत म्हणजे 4-5 तास असं उघडं ठेवायचं. लगेच झाकून ठेवाय नाही गरम गरम. लगेच झाकून ठेवायचं नाही. नाही तर मग बुरा येतो याला. पण हे पोरं 2 दिवस ठेवतात का नाही कुणास ठाऊक. खाऊन संपलं तर चांगलंच आहे. हाय की नाही? एक ना तोरण खाल्ले चांगलं जाईल. मस्त झालं. तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही पण भोपळ्याच्या घाऱ्या बनवा, खावा. पोरांना बाळांना बी खायला द्या. आणि घरच्या घरी असं एक मस्त पदार्थ होते बघा. नक्की आवर्जून तुम्ही बनवा आणि टेस्ट करा. मग आम्हाला कमेंट करा. आणि अशाच नवनवीन गावाकडची रेसिपी जर बघायची असेल का नाही तर आपलं चॅनल गावाकडची टेस्ट हे लक्षात ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपलं नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आरामात पोहोचतील बघा. चला भेटूयात की अशाच नवनवीन व्हिडिओसह आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. धन्यवाद.